रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। आंबा शेतकऱ्यांची संघटना ही पक्षविरहित काम करते। काल बाबा साळवी यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही राजकीय फायद्यासाठी किंवा आकसातून घेतली आहे। बाबा साळवी यांनी संघटनेमध्ये राजकारण आणू नये, सरकार कुणाचेही आले तरी आम्ही आमच्या मागण्या घेऊन सरकारकडे जाणार, असे मत रत्नागिरी जिल्हा सहकारी आंबा उत्पादक संघ यांच्याकडून आज मांडण्यात आले। आंबा शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत आजवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचीच मदत झाली असून हे आम्ही कधीही विसरणार नाही, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। कालच आंबा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बाबा साळवी यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही आंबा शेतकरी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची भूमिका घेतली होती। नमस्कार पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार। काल बाबा साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा घोषित केलेला आहे, परंतु आंबा शेतकऱ्यांची जी संघटना जिल्ह्याची ही पक्षविरहित काम करते आणि बाबा साळवी यांनी वैयक्तिक आकसातून किंवा राजकीय फायद्यासाठी पत्रकार परिषद घेतली असेल तर त्यांच्या बाजूला बसलेले सुदर्शन तोडलकर हे कधी आंबा शेतकरी संघटनेत आजवर आम्ही बघितले नाही। रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाने कधी राजकारणात रस घेतलेला नाही, त्यामुळे कोकण संघाच्या नावावर ही पत्रकार परिषद बाबा साळवी यांनी घेतली असावी आणि कोकण संघाच्या अध्यक्षांचा ह्याची कल्पना होती किंवा नाही हे पाहावे लागेल। काल जे बाबा साळवी यांनी प्रेस घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काय काय जे आरोप केले ते आमच्या संघटनेला न सांगता त्यांनी पत्रकार परिषद दिली आहे। त्याच्यामध्ये आम्हाला काही कल्पना त्यांनी दिलेली नाही। त्यांच्याबरोबर ते सुदर्शन तोडलकर हे होते असं समजले, पण काही वेळेला आम्हाला उदय सामंत यांनी जी काय मदत केली आहे कोरोना काळापासून ते आम्ही काही विसरणार नाही आणि विसरले नाही। त्यांनी वेळोवेळी आम्हाला काही कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये किंवा कर्जमाफी झाली नाही, पण त्याच्यामध्ये काही अडचणी ज्या आल्या त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला व्याजमाफी वगैरे ही वेळोवेळी मिळवून दिली आहे सर्व शेतकऱ्यांना आंबा बागायतदार। बाबा साळवीने हे जे काय पत्रकार परिषदेमध्ये जे बोलले किंवा काय त्यांच्यावरती काही आकस असेल किंवा काही त्यांची नाराजी असेल त्या ह्याच्यातून ते बोलले असतील किंवा बोलले। संघटनेचा त्या गोष्टी काय संबंध नाही, संघटनेचा आमच्याशी काही ह्याचा संबंध नाही किंवा त्यांनी आम्हाला कुठे बोलवलं नाही किंवा सांगितलं पण नाही मी असं घेतो किंवा पत्रकार परिषद आम्हाला त्यांनी काय सांगितलं। संघटनेचा अंधार कोरोना काळामध्ये जेव्हा अचानक लॉकडाऊन लागला तर तो लागला मार्च महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये आंबा पिकाची सुरुवात होते। त्याचं जे आमचा खर्च असतो किंवा त्याची जी मशागत झाली असते ती 1 वर्ष पूर्ण झालेली होती, त्याच्यावर सगळा खर्च शेतकऱ्यांनी केलेला होता आणि मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर आंबा शेतकऱ्यांचा बागेमधनं पिकून पडायला लागला होता। त्यावेळी जर परमिशन आम्हाला मिळाली नसती तर संबंध आंबा पीक काढता आलं नसतं आणि ते वाया गेलं असतं। त्या परिस्थितीत उदय सामंत यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर त्यांनी 2 ते 3 दिवसात विशेष बाब लक्ष घालून त्याच्यामध्ये विशेष परवानगी देऊन आम्हाला पासेस दिले, आंबा काढायला शासनाकडनं परमिशन दिली, गड्यांची ने-आण करायला परमिशन दिली, त्याच्यामुळे आंबा काढता आला आणि त्याच्यानंतर मार्केटिंगला देखील महाराष्ट्रभर आम्हाला गाड्या फिरवता आल्या। कोरोना काळामध्ये ज्या काही त्यांनी दक्षता घ्यायला सांगितल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी सगळ्या पाळल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला मार्केटिंग करून निदान काहीतरी पैसे उभे करता आले आंबे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।